नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या लेक्चर मध्ये, आजच्या तासिकेमध्ये आपण जो पॉइंट निवडलेला आहे तो आहे अल्गी. काय निवडलेला आहे? अल्गी. तर पहा, सर्वांनाच माहिती अल्गी म्हणजे काय? शैवाल. कोणत्या ठिकाणी सापडेल पहा, ते आपण पाहणार आहोत. तर अल्गीचा कलर कसा आहे? ग्रीन. का बरं ग्रीन कलर आहे अल्गीचा? कारण त्यामध्ये काय प्रेझेंट आहे? क्लोरोफिल प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे? क्लोरोफिल प्रेझेंट आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? अल्गी आर क्लोरोफिल बिअरिंग. एन्सायक्लोपीडिया लाईन लिहिली. काय म्हणले? एन्सायक्लोपीडिया क्लोरोफिल बिअरिंग. क्लोरोफिल. त्यानंतर अल्गीचं स्ट्रक्चर कसं आहे? अतिशय सिंपल स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता अल्गीमध्ये क्लोरोफिल आहे म्हणजेच काय? अल्गी स्वतःच अन्न तयार करू शकते. मग असे ऑर्गॅनिझम जे प्लांट स्वतःच अन्न तयार करतात त्यांना आपण काय म्हणतो? तरी ऑटोट्रॉपिक. किंवा जे स्वतःच अन्न तयार करतात तर आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉपिक. मग अल्गी कशी आहे? ऑटोट्रॉपिक. का बरं ऑटोट्रॉपिक आहे? कारण त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? क्लोरोफिल प्रेझेंट. बरोबर. म्हणजे क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळं ते फोटोसिंथेसिस करू शकतील. ठीक. आता हे अल्गी आपल्याला सापडते कोणत्या ठिकाणी? तर आपण म्हणतो हॅबिटाट. तो फ्रेश वॉटर मध्ये सापडते आणि मराईन वॉटर मध्ये सुद्धा आपल्याला अल्गी सापडते. आपण काय म्हणतो? फ्रेश हॅबिटाट. कोणता हॅबिटाट आहे? एक आहे फ्रेश वॉटर. पुढे आहे फ्रेश वॉटर. त्यानंतर मराईन वॉटर. हऱ्या पाण्यात, गोड पाण्यात दोन्ही ठिकाणी अल्गी आपल्याला सापडते. अजून कोणत्या ठिकाणी अल्गी सापडते रे? इन अदर हॅबिटाट, जसं की मॉइस्ट स्टोन म्हणूया. काय म्हणूया? मॉइस्ट स्टोन. ओलसर दगड त्या ठिकाणी पण आपल्याला अल्गी सापडते. त्यानंतर सॉइल मध्ये सुद्धा काय होते? अल्गी सापडते. आणि फूड मध्ये आपण काय म्हणणार? हॅबिटाट मध्ये अदर हॅबिटाट. अदर हॅबिटाट कोणते आहे? अदर हॅबिटाट एक मॉइस्ट स्टोन आहे. मॉइस्ट. त्यानंतर सॉइल मध्ये सुद्धा सापडते आणि फूड मध्ये सुद्धा सापडते. त्याला आपण काय म्हणतो? सम शो असोसिएशन. काही अल्गी असोसिएशन म्हणजे दुसऱ्याच्या सोबत राहतात. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की अल्गी विथ लायकेन, अल्गी विथ फंगी. त्यावेळेस अल्गी विथ फंगी असते त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? लायकेन म्हणतो. काय म्हणतो? लायकेन. मग आपण काय म्हणा? सम इन असोसिएशन विथ. काही अल्गी असोसिएशन बनवतात कुणाबरोबर रे? तर फंगाय बरोबर. आपण काय म्हणणार? सम in association. पुन्हा बरोबर असोसिएशन आहे त्यांचं. जर आपण फंगाय बरोबर आहे तर आपण काय म्हणतो? लायकेन म्हणतो. आणि आपण काय म्हणतो? एनिमल बरोबर सुद्धा काय असोसिएशन आहे. तर आपण एक्झाम्पल जर म्हणतो आपण स्लॉथ. काय? स्लॉथ. ठीक आहे. एनसीईआरटी मध्ये दुसऱ्या पॅसेज मध्ये सुद्धा एक लाईन लिहिली आहे पहिल्यांदा पहा. काय म्हणतात ते? द फॉर्म अँड साइज ऑफ अल्गी इज हायली व्हेरिएबल. म्हणजे आपण अल्गीचे जर वेगवेगळे फॉर्म पाहिले, अल्गीच्या जर साइज पाहिल्या तर खूप व्हेरिएशन आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळेल. इम्पॉर्टंट नाही. काय म्हणलं ना? फॉर्म अँड साइज ऑफ अल्गी is highly variable. कसं आहे? हायली व्हेरिएबल त्या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर आपण काय म्हणतो रे? कशा प्रकारे होता फॉर्म? तर पहिला आपण कोणता? कोलोनियल. कोणता? कोलोनी. जसं एकत्र ठिकाणी असं
राउटर स्ट्रक्चर आपला एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे 06 सॉरी वॉलवॅक्स. काय कोलोनियल फॉर्म आपण आहे वॉलवॅक्स. आपण काय म्हणणार कोलोनियल फॉर्म. कोलोनियल काय वॉलवॅक्स. त्यानंतर आपण म्हणतो फिलामेंटस फॉर्म. काय म्हणतो आपण फिलामेंटस. पुन्हा कोणामध्ये आपल्याला पाहायला भेटणार युरोथ्रिक्स अँड स्पायरो. स्पायरो स्पायरल शेप काय असते क्लोरोप्लास्ट त्या ठिकाणी. मग आपण काय म्हणतो फिलामेंटस फॉर्म कोणामध्ये युरोथ्रिक्स आणि स्पायरो. मराईन फॉर्म एक्झाम्पल काय केव्स. काय म्हणणार मराईन कोणता फॉर्म मराईन. एक्झाम्पल काय आहे या ठिकाणी काय दाखवतात फॉर्म मॅसिव्ह प्लांट पॉइंट. मॅसिव्ह प्लांट पॉइंट. ओके काय काय म्हणायचं की अल्गीचा फॉर्म आणि साईज हायली व्हॅरिएबल आहे. कोलोनियल फॉर्म जर आपण म्हणलं तो वॉलवॅक्स आहे. त्यानंतर फिलामेंटस फॉर्म कोण आहे युरोथ्रिक्स आणि स्पायरो आहे. आणि मराईन फॉर्म कोणता आहे केव्स. ठीक आहे. तर आपण पाहतो रिप्रोडक्शन. तर तीन प्रकारचं रिप्रोडक्शन यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. एक म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, त्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि कोणता आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग रिप्रोडक्शन कोणता आहे फर्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सेकंड कोणते असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि थर्ड कोणते सेक्शुअल रिप्रोडक्शन. कोणता आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. The तीन type of reproduction is present in algae. Okay. केलं. नेक्स्ट पॉइंट आपला कोणता आहे रिप्रोडक्शन. आपण आताच पाहिलं तीन टाईपचं रिप्रोडक्शन आपल्याला अल्गीमध्ये पाहायला भेटतं. एक व्हेजिटेटिव्ह, एक असेक्शुअल आणि कोणते सेक्शुअल. मग व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय ते कशा मार्फत आपल्याला पाहायला भेटतो. तर व्हेजिटेटिव्ह मध्ये पहिला टाईप जो आहे तो कोणता आहे फ्रॅगमेंटेशन. कोणता आहे फ्रॅगमेंटेशन. बरोबर. पहिलं रिप्रोडक्शन कोणतं आहे व्हेजिटेटिव्ह. व्हेजिटेटिव्ह आणि यामध्ये आपण कोणता पार्ट पाहतोय फ्रॅगमेंटेशनच्या पद्धतीने काय करतात रे रिप्रोडक्शन. सेकंड आपण म्हणलं तो कोणता आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. कोणता आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय म्हणतो आपण डिफरंट टाइप्स ऑफ स्पोर्स. वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स त्या ठिकाणी काय होतात रे तयार होतात. मोस्ट कॉमन कोणते रे मोस्ट कॉमन आपण म्हणतो झूस. म्हणजे झूस स्पोर्स कशा आहेत त्यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे म्हणून आपण काय म्हणणार फ्लॅजेलेटिव्ह. आणि फ्लॅजेला असला की ते मोठ्या करतीलच म्हणजे ते मुवमेंट करतीलच म्हणून आपण काय म्हणणार झूस स्पोर्स कशा आहेत फ्लॅजेलेटिव्ह. काय म्हणलं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स प्रेझेंट आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ. बरोबर. पण हे डिफरंट टाइप्स ऑफ स्पोर्स कसे मोस्टली कॉमन आपल्या अल्गीमध्ये आपण काय म्हणतो डिफरंट टाइप्स ऑफ different types of most common कोणता आहे ज्यूस. कोणता आहे ज्यूस. आणि जे काही ज्यूस स्पोर्स आहेत ते कसे आहेत रे फ्लॅजेलेटिव्ह अँड मोनोटाइप. काय तर फ्लॅजेलेटिव्ह म्हणजे या ज्यूस स्पोर्स मध्ये काय प्रेझेंट आहे फ्लॅजेला प्रेझेंट आहे. आणि फ्लॅजेला प्रेझेंट असल्यामुळे ते काय करू शकतात रे मुवमेंट करू शकतात.
म्हणून आपण काय म्हणतो फ्लॅजेलेटेड आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण 3 टाईप पाहतो, आयसोगॅमस, अनआयसोगॅमस आणि काय गॅमस. थर्ड नंबर कोणता आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये पहिला कोणता आहे आयसोगॅमस. आयसो सेकंड कोणता आहे अनआयसोगॅमस आणि थर्ड कोणता आहे काय आपण पहिला आयसोगॅमस. आयसो म्हणजे काय रे, त्या शब्दाचा अर्थ होतो सिमिलर, बरोबर. काय म्हणणार सिमिलर. आयसो या शब्दाचा अर्थ काय होतो सिमिलर. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणलं की त्या ठिकाणी 2 गॅमेट्सचं काय असणार आहे फ्युजन असणार आहे. काय असणार आहे आपण काय म्हणतो इन्व्हॉल्वमेंट ऑफ 2 गॅमेट्स किंवा काय म्हणणार फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स. पण 2 गॅमेट्सचं फ्युजन होतं आणि मग त्या ठिकाणी काय होणार आहे नवीन जनरेशन त्या ठिकाणी प्लॅन होणार. त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिला आपण कोणाचा स्टडी करतो आयसोगॅमस म्हणतो. यामध्ये काय फ्लॅजेलेटेड आहे, काही गॅमेट असे त्यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे आणि ते मोटाईल. फ्लॅजेला असला की म्हणजे कसे झाले मोटाईल झाले. आणि त्यानंतर आपण काय म्हणतो त्यांची साईज कशी आहे सिमिलर इन साईज. दुसरा एक टाईप कोणता नॉन फ्लॅजेलेटेड, फ्लॅजेला नाही परंतु त्यांची साईज कशी मात्र सिमिलर. आपण काय म्हणणार पहिला जो आपण पॉइंट स्टडी करतो तो म्हणजे कोणता आयसोगॅमस. आयसो यामध्ये आपण काय म्हणणार आयसो म्हणजे काय सिंगल फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स आपण काय म्हणतो सेक्शुअल. आता या आयसोगॅमस मध्ये दोन्ही गॅमेट्स कसे तर सारखे आहेत. डिफरन्स मध्ये फ्लॅजेल आहे की नाही आपण म्हणूया आयसोगॅमस मध्ये फ्लॅजेलेटेड and similar cells सेकंड आपण काय म्हणणार नॉन फ्लॅजेलेटेड. त्यांच्यामध्ये फ्लॅजेला नाहीये. काय नाहीये फ्लॅजेला नाही परंतु त्यांची साईज कशी आहे सारखी आहे आपण म्हणतो सिमिलर सेल्स. मग पहिल्याचं एक्झाम्पल काय फ्लॅजेलेटेड आहे आणि सिमिलर इन साईज. एक्झाम्पल आहे यूडोसिस. काय एक्झाम्पल आहे तिथं यूडो या ठिकाणी लिहितो मी यूडोसिस. सेकंड कोणतं आहे पायरोगाइट. काय पायरोगाइट म्हणजे डिसिमिलर तर नॉन फ्लॅजेलेटेड आहे आणि सिमिलर इन साईज. एक्झाम्पल काय पायरोगाइट. काय पायरोगाइट. सेकंड नंबर कोणता आहे रे आपण म्हणतो ऊगॅमस. काय म्हणणार ऊगॅमस. यामध्ये कशा प्रकारची कंडिशन आहे पहा. जो मेल गॅमेट आहे ना तो कसा आहे मोठा आहे. कसा आहे मोठा आहे. आणि मेल गॅमेट कसा आहे मोठा आहे आणि फिमेल गॅमेट कसा आहे नॉन मोठा. मग कसा असणार आहे स्टॅटिक. काय म्हणतो आपण त्याला स्टॅटिक. मग स्मॉलर फिमेल गॅमेट लार्जर मेल गॅमेट. काय म्हणणार लार्जर मोटाईल मेल गॅमेट आणि स्मॉलर नॉन मोटाईल फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट कसा आहे छोटा आहे परंतु मोठा आहे का नाही आहे नॉन मोटाईल आहे. जी मेल गॅमेटच कोणाकडे येणार आहे फिमेल गॅमेट. मग याचं आपण एक्झाम्पल पाहिलं तर काय वॉलवॅक्स अँड फिंगर्स. कोण एक्झाम्पल घेतलं वॉलवॅक्स कॉमा. काय आहे आपण म्हणतो अनआयसोगॅमस. अनआयसोगॅमस म्हणजे काय रे यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ म्हणजे काय 2 गॅमेटची साईज दोन्ही पण गॅमेटची साईज डिसिमिलर आहे. कशी आहे डिसिमिलर. आपण म्हणतो 2 गॅमेट्स डिसिमिलर इन साईज. मेल असेल फिमेल असेल
दोघांची पण साईज कशी आहे वेगळी आहे. काय म्हणणार 2 gametes. Dissimilar in size. मग याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर स्पेसिफिक युडोरिना काय युडोरिना आपण काय पाहिलं रे पहिला पॉईंट आपण पहिला रिप्रोडक्शन मध्ये व्हेजिटेटिव्ह टाइप ऑफ रिप्रोडक्शन त्यामध्ये कसं आहे फ्रॅगमेंटेशनच्या मेथड ठीक आहे. सेकंड नंबर काय असेक्शुअल रिप्रोडक्शन त्यामध्ये 3 टाइप कोणकोणते एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय डिफरंट टाइप्स ऑफ स्पोर्स मोस्ट कॉमन कोणते स्पोर्स वापरतात त्याला झू स्पोर्स ठीक आहे तर फ्लॅजिलेटेड आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन 3 टाइप मध्ये आयसोगॅमस अनआयसोगॅमस आहे फुगॅमस. आयसोगॅमस मध्ये काय आहे फ्लॅजिलेटेड आहे आणि सिमिलर साइज एक्झाम्पल 03. नॉन फ्लॅजिलेटेड and similar in size spirogam. Oogamous larger motile male gamete, smaller non-motile female gamete. Example walnuts and anisogametes. 2 gametes are dissimilar in size. Example eukaryote. Economic importance. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये आपण काय पाहतो जेवढे काही अर्थवरती CO2 तयार होतो त्यापैकी काय म्हणतो हा अर्धा CO2 चं फिक्सेशन करण्याचं काम कोण करतं रे अल्गी. आपण काय म्हणतो हाफ ऑफ टोटल CO2 फिक्सेशन ऑन अर्थ इज कॅरीड आउट बाय अल्गी. काय म्हणतात अल्गी. हाफ ऑफ CO2 fixation on is carried by ठीक आहे. जेवढं काही CO2 चं 50% होतं त्यापैकी 50% CO2 चं फिक्सेशन कोण करतात आहे अल्गी करतात. म्हणजे अल्गी काय करतात इनक्रीज लेवल ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन इन एन्व्हायरमेंट. इनक्रीज लेवल ऑफ डिझॉल्व ठीक आहे. त्यानंतर काय 70 स्पेसिस ऑफ मराइन अल्गे. मराइन अल्गेच्या 70 स्पेसिसचा वापर कशासाठी केला जातो माहिती का फूड त्यासाठी फूड म्हणतो. आपण म्हणूया 70 स्पेसिस ऑफ मराइन अल्गे used as किती रे 70 ज्या काही मराइन अल्गेच्या स्पेसिस आहेत त्याचा वापर आपण कशासाठी करतोय ऍज अ आयर्जिन काय आहे ब्राउन आहे केराटिन काय आहे रेड आहे. कमर्शियली यांचा काय होतो वापर. त्यानंतर पहा ग्रॅसिलेरिया अँड जेलिडियम यांच्यापासून आपण आगार ऑब्टेन फ्रॉम ग्रॅसिलेरिया अँड जेलिडियम याचा वापर कुठे होतो युजिंग प्रिपरेशन ऑफ आईस्क्रीम अँड जेलीज. आपण आगार ऑब्टेन from Gracileria and Jellybean. Preparation of ice cream and jellies. क्लोरेला काय युनिसेल्युलर अल्गा आहे काय युनिसेल्युलर अल्गा याचा वापर कुठे होतो रे यूज बाय स्पेस. जे काही स्पेस मध्ये जातात ना ते याचा वापर करतात कारण की त्यामध्ये काही प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. काय म्हणतो
क्लोरेला युनिसेल्युलर युनिसेल्युलर अलगा रिच इन प्रोटीन्स प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे म्हणून डॉक्टर कोण करतो रे म्हणतो यूज ॲज अ फूड सप्लिमेंट इन स्पेस ऑन द फूड सप्लिमेंट बाय स्पेस फूड सप्लिमेंट बाय स्पेस ठीक आहे जसं आपलं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ हो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थिंक